व्यवहाराचे दोन कोणते सद्भूत आणि असद्भूत व्यवहार. सद्भूत व्यवहार कशाला म्हटलं? तुम्ही आणताय का? तुम्ही सांगा. एका अखंड वस्तूमध्ये त्याच्यामध्ये भेद नाही, त्यामध्ये भेद केला तर तो कोणता झाला नाही? सद्भूत व्यवहार. त्यामध्ये एवढे गुण आहेत, एवढे गुण आहेत म्हणून त्याला सद्भूत म्हटलं, परंतु त्यामध्ये भेद केला म्हणून तो काय झाला? व्यवहार झाला. आणि असद्भूत व्यवहार नाही कशाला म्हटलं? दोन भिन्न वस्तूमध्ये भेद करणे, तो काय झाला? असद्भूत व्यवहार. दोन भिन्न वस्तू वेगळ्याच आहेत, त्या कधी एक होऊ शकत नाही, परंतु त्यामध्ये एकत्वाचा आरोप केलेला आहे, उपचार केलेला आहे, म्हणून तो काय झाला? असद्भूत व्यवहार झाला. असद्भूत म्हणजे तो सद्भूत नाही, सद म्हणजे अस्तित्व, परंतु त्याच्यामध्ये तो नसताना सुद्धा तसं काय सांगितलं तर प्रयोजनवश व्यवहार नाही आगमामध्ये सांगितलेला आहे. हा कुणाच्या म्हणचा नाही आहे. आगमामध्ये निश्चय व्यवहार हे दोन भेद केले, पण व्यवहारने सुद्धा सत्य आहे, जे सम्यक ज्ञानरूप आहे, सम्यक नाही आहे. मग तिथं आगमामध्ये पोळी पोळी तिथं व्यवहार न्यायाचं वर्णन का केलेलं आहे त्याचं पण प्रयोजन चाराचं सांगितलं होतं त्या दिवशी. अनुपचारित सद्भूत व्यवहार कशासाठी सांगितलं? आता पुढे अगोदर हे करूया, पूर्ण करूया. दोन भेद केले, सद्भूत आणि असद्भूत. पुन्हा त्याचे किती भेद केले? दोन भेद केले. कोणते? अनुपचारित आणि उपचारित. अनुपचारित सद्भूत व्यवहार आणि उपचारित सद्भूत व्यवहार. तर या दोन मध्ये काय भेद सांगितला? अनुपचारित कशाला म्हटलं, उपचारित कशाला म्हटलं? कोण सांगत आहे? सांगा. कोणत्या शाळा? कुठल्याला? निरुपाधिक गुण आहेत, स्वाभाविक गुण आहेत, कुठल्या कर्माच्या निमित्तानं नाही, असे जे मूळ गुण आहेत त्या वस्तूचे, त्यामध्ये भेद करणं त्याला म्हणायचं अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही. जीवामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, चारित्र्याचा भेद केला, तो अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही आहे. आणि उपचारित सद्भूत व्यवहार नाही कशाला म्हटलं? जीवाचे जे सोपाधिक गुण आहेत म्हणजे धर्म आहे. सोपाधिक म्हणजे कशाला म्हणायचं? कर्माच्या उदयाच्या क्षोभक्षमाच्या निमित्तानं जे गुण उत्पन्न झाले त्याला म्हणायचं सोपाधिक गुण. तर कर्माच्या उदयाला कोणते होतात? औदैहिक भाव. कर्माच्या क्षोभक्षम कोणते होतात? क्षोभक्षमिक भाव आणि जीवाचेच, परंतु ते परनिमित्तच आहे म्हणून त्याला सोपाधिक भाव म्हणतात, सोपाधिक धर्म म्हणतात. तर त्यामध्ये भेद करणं त्याला म्हणायचं उपचारित सद्भूत व्यवहार. म्हणजे त्याला जीवाचं म्हणणे, जीवामध्ये जसं की ज्ञान दर्शन सुख वीर्य आहे, तिथं जीवामध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, जीवाचे कृष्णलेश आहे, नीललेश आहे, पीतलेश आहे, किंवा जीव मनुष्य आहे, देव आहे, नारकी आहे, तिर्यंच आहे, असं म्हणणं हे सगळं कशामध्ये घेणार? उपचारित सद्भूत व्यवहार. ते सगळे जीवाचे सांगितलेले आहे. जीवामध्ये मती ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, तो सुद्धा सोपाधिक भाव आहे, कर्माच्या क्षोभ समान झालेला आहे, म्हणून त्याला जीवाचं सांगणं हा उपचारित सद्भूत व्यवहार आहे. आता असद्भूत व्यवहाराचे किती भेद केले? दोन. कोणते? अनुपचारित असद्भूत आणि उपचारित असद्भूत व्यवहार. अनुपचारित असद्भूत व्यवहार यामध्ये काय विषय सांगितला? असद्भूत व्यवहार काय करतो? दोन भिन्न वस्तूमध्ये एकत्वाचा आरोप करतो. आता त्या दोन भिन्न वस्तू कोणत्या आहेत? संश्लेष संबंधानं युक्त आहेत, ज्याला आपण वेगळं करू शकत नाही. जेव्हापासून त्यांचा संयोग झाला तेव्हापासून ते वियोग होईपर्यंत आपण वेगळं करू शकत नाही, अशा ज्या वस्तूंचा संयोग आहे त्याला म्हणायचं संश्लेष संबंध. आत्मा आणि आत्मप्रदेश आणि कर्म. आत्मप्रदेश
काढू शकत नाही. त्यांची ज्यावेळेला निर्जरा होते त्यावेळेला ते आत्मप्रवेशापासून वेगळे होतात, परंतु संयोग रूप अवस्थेमध्ये त्याला वेगळं करू शकत नाही. त्याला म्हणायचं संश्लेष संबंध. आणि जे प्रत्यक्ष भिन्न दिसतात दोन वस्तू, तरी पण त्यांचा आपल्याशी काय झालेला संबंध आलेला आहे, तर त्याला म्हणायचं संयोग संबंध. जसा या जन्मी तुम्ही ज्या आईच्या पोटी जन्माला आला ती आपली माता, ते आपले पिता, त्या घरात जन्माला त्या घराचा संयोग झाला. जे काही तुम्हाला पुण्याच्या उदयाने मिळालेली संपत्ती आहे त्याचा संयोग तुमच्याशी झाला, तुमच्या पोटी मुलगा जन्माला आला, जे काही सगळ्यांचं काय झालेलं आपला संयोग संबंध संयोग झालेला आहे. तर त्या संश्लेष संबंधाने युक्त असणाऱ्या वस्तूमध्ये अभेद करणं, दोन भिन्न वस्तूमध्ये, त्याला म्हणायचं अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. म्हणजे शरीर आणि आत्मा, कर्म आणि आत्मा या दोघांना एक सांगणारा जो न्याय आहे तो अनुपचरित असतो. म्हणजे अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. आणि शरीराला जीव म्हटलं तर चालतंय, कोणत्या न्यायानं? अनुपचरित. आता म्हणतोच ना आपण प्रत्येकाला आपण म्हणतो ना, मी जेवतो, मी खातो, मी पितो, कुठल्या न्यायानं म्हणतो आपण? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही म्हणतो. मी जे आहे माझ्या कर्माचा उदय आलेला आहे, मी 8 प्रकारच्या कर्माचा बंद करतो, त्या दिवसामध्ये सगळं कर्मकांड पूर्ण अनुपचरित असद्भूत व्यवहाराने वाचायचं. आणि सगळ्या जीवकांड उपचरित सद्भूत व्यवहाराने वाचायचं. जीवकांडमध्ये त्या सौपाटिक भावाला जीवाचं सांगितलं, सगळे 14 गुणस्थान, 14 मार्गना, 14 समास या सगळ्याचं वर्णन केलं. आणि कर्मकांडमध्ये सगळ्या कर्माचा बंध, उदय, सत्व, आकर्षण, उत्कर्षण, संक्रमण या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तिथं काय सांगितलं? जीवाने केलंय. सगळ्या ठिकाणी काय म्हणतात? जीव 8 प्रकारच्या कर्माचा बंद करतो, जीवाला 8 प्रकारच्या कर्माचा उदय आहे, जीवाने कर्माचं आकर्षण केलं, उत्कर्षण केलं, हे सगळं वर्णन कोणत्या न्यायानं? अनुपचरित असद्भूत व्यवहार. त्या न्यायानं ते बरोबर आहे. म्हणजे कारण तो नाही त्याच अँगलला बघतोय त्याला, त्या दोघांच्या संयोगाकडे त्याची दृष्टी आहे, निमित्त नैमित्तिकाकडे त्याची दृष्टी आहे. म्हणून त्या न्यायानं त्या दोघांना एक करूनच वर्णन केलं जातं. जीव उपशम करू शकतो का कर्माचा? कर्म तर वेगळं आहे, जीव वेगळा आहे, करू शकतो का? परंतु त्या दोघांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जीवाने असे परिणाम केले की कर्माची तशी अवस्था होते, हे पाहून त्या दोघांना एक म्हटलं जातं. तो अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. म्हणून कर्म आणि जीवाचा, शरीर आणि जीवाचं कोणताही संबंध दाखवला तर तिथं समजायचं की हा नाही. मी आता उदाहरण विचारलं आहे तुम्हाला, कोणता नाही तो ओळखायचं. चौथं कोणतं सांगितलं? उपचरित असद्भूत व्यवहार. या न्यायानं जे दोन भिन्न संयोगरूप आहेत अशा द्रव्यांना एक करून एकत्वाचा आरोप केला. उदाहरण सांगितलं काय? ते तर सगळ्यांना माझं घर, माझा मुलगा, माझी पत्नी, माझे पती, हे सगळं कोणतं न्यायानं आहे? तुम्हाला मोकळे काय त्या न्यायानं तुम्ही सगळ्याला आपलं म्हणा, परंतु त्या न्यायानं म्हणा फक्त इकडच्या न्यायानं म्हणू नका. हा नाही तसं करत नाही, माझा मुलगा
भावांचा अभाव करण्यासाठी या चौपाटीत भावाने सुद्धा जीवाचा स्वीकार केला. माझं नाही म्हटल्यानंतर मला त्याचा नाश करण्याचं काही कारण नाही असं होणार ना. हे रागद्वेष मध्ये तुमचेच आहे म्हणजे तुम्हीच केले म्हणजे तुम्हीच त्याचा नाश करायचा. तिसरा अनुच्छेद सद्बुद्ध व्यवहार कशासाठी सांगितलं? जीव कुठं आहे हे ओळखण्यासाठी. दुसरं अहिंसा धर्माचे व्रताचे पालन करण्यासाठी. कारण का शरीराला जीव नाही म्हटलं तर आम्ही जीवाचं रक्षण करायचं असेल तर कसं करणार? कारण जीव तर आम्हाला एकातींद्रिय दिसत नाही. मग तिथं शरीर दिसतंय, मग शरीर जिथं आहे तिथं जीव आहे असा त्याचा अविनाभाव संबंध आहे. हे पाहून त्या ठिकाणी त्याचं काय केलं आपण? अनुच्छेद सद्बुद्ध व्यवहारानं त्या दोघांना एक म्हटलं, कर्माला आणि जीवाला, आणि शरीराला आणि जीवाला. कर्म आणि नो कर्म हे दोन नाव आहेत शास्त्रामध्ये. कर्म म्हणजे 8 प्रकारचे कर्म आणि नो कर्म म्हणजे शरीर, म्हणजे नो कर्म घ्यायचं. आणि उपचारित सद्बुद्ध व्यवहार कशासाठी सांगितलं? व्रताचे पालन करण्यासाठी, आचौर्य व्रताचे पालन करण्यासाठी, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्यासाठी, स्वपत्नीला सोडून इतर पत्नीकडे वाईट दृष्टीने पाहायचं नाही म्हणून सांगितलं. मग स्वपत्नी म्हणजे आपल्याला आपलं म्हणावं लागेल तर तो नाही म्हणतो जिच्याशी तुमचं लग्न झालं की तुमची पत्नी, बाकीच्या तुमच्या पत्नी नाही स्वीकारत नाही. म्हणून त्या व्रतांचं पालन करण्यासाठी उपचारित सद्बुद्ध व्यवहारानं या सगळ्या कर्तव्याला पण जीवाचं म्हटलं जातं. तसं मानायचं नाही, म्हणायचं फक्त व्यवहारात. पण जर आपलं म्हटलं तर काय म्हणणार तिथं? मिथ्यात्व. मिथ्यात्व काय करतो? कर्तव्यामध्ये आत्मबुद्धी हे मिथ्यात्व आहे. आणि हे सगळे लय सम्यक आहेत. मग सम्यक दृष्टी सुद्धा आपल्या घराला आपलं घर म्हणतो, आपल्या पत्नीला आपली म्हणतो. म्हणून व्यवहारामध्ये हे सगळं बरोबर आहे. परंतु निश्चयानं ज्याला जाणतो आपण त्यामध्ये स्व केवळ आपला आत्मा आणि बाकी सगळं परपरागत आहे असं झालं. आणि हे 4 नाही कळाले. आता 4 नाही, आता सगळ्याकडे ठरवायचे आपल्याला पुढं कुठं कुठे येते. मी आता फक्त उदाहरण सॅम्पल विचारतो, सगळ्यांनी एकदम उत्तर द्यायचं नाही, एकाने उत्तर द्यायचं. जीव इंद्रियांच्या भोगता आहे असं म्हटलं. कोणता नाही म्हणा तिथं द्रव्येंद्रियाचा भोग घेतो असं म्हटलं तर, द्रव्येंद्रियांच्या विषयाचा भोग घेतो म्हटलं तर तो अनुपचारित सद्बुद्ध व्यवहार होणार. आणि त्या आपल्या भावेंद्रियाच्या द्वारे भोगतो म्हटलं तर तो काय म्हणणार? उपचारित सद्बुद्ध व्यवहार. त्यामुळे द्रव्येंद्रिय भावेंद्रियाचा भेद असते असं म्हणणार. ते भावेंद्र दुसरं भेद. जीव रागाचा करता आहे. सगळ्यांना बोलायचं सांगितलं. तुम्ही सांगा रेशमध्ये नाही, तुमचं नाव रेशमच ना? रेशमध्ये सांगा कोणतं. आता तुम्ही म्हणता की कुठला नाही? हां तुम्ही सांगा पाठीमागे. हां उपचारित सद्बुद्ध व्यवहार. जीव मनुष्य आहे. मनुष्य हा कोणता भाव आहे? औदैक भाव आहे की नाही? मग कोणता येणार? उपचारित सद्बुद्ध व्यवहार. जीवाने कर्माचा उपशम केला. कोणता येणार? अनुपचारित असद्बुद्ध व्यवहार. माझी साडी आहे. पाच इंद्रिये माझी आहेत.
जीवामध्ये जाणण्याची शक्ती प्राप्त झाली आणि जे पदार्थांना जाणतो त्याला म्हणायचं भावेंद्रिय. आणि ही जी त्याला निमित्तभूत आहे द्रव्येंद्रिय, ही जी पुद्गलाची रचना प्रदेशांची, त्याला म्हणायचं द्रव्येंद्रिय. मग ती पुद्गलाची रचना ही द्रव्येंद्रिय हे कान, हे नाक, हे डोळे माझे आहे हे म्हटलं तर कोणता नाही येणार? हा तिसरा येणार. अनुपचरित अशक्तीत व्यवहार. उपचरित मध्ये आपल्यापासून वेगळं असलेलं त्याचं. इंद्रिय तर आपल्यापासून वेगळे नाहीत ना. माझी मुलगी आहे उपचरित शरीर आणि कर्म ते अनुपचरित मध्ये येणार. आणि शरीर आणि कर्म सोडून बाकीचे जे काही द्रव्य आहेत त्यांचा आपला संबंध जो स्थापित केला तो सगळा उपचरित मध्ये येणार. एक क्षेत्राला असं म्हणत असतं, एक क्षेत्राला असं म्हणत असतं तर अनुच्छेदच नाही. महाराजांनी शिकवलंय. आता त्याची उंचाई आहे. ये ज्ञान का ही संरक्षण है. देखो जैसे समझ में आया तो हंसी चेहरे पे आ गए. हे फक्त करा म्हणजे मग आता प्रत्येक त्यामध्ये आपल्याला घडवता येईल. हे दोन्हीमध्ये पुद्गलाचंच आहे. ते वेगळंच आहे आपल्यापासून, परंतु त्याला आपल्याशी एकत्वाचा आरोप केला आणि हे जीवाची विभाव पर्याय न ह्याच्यामध्ये सगळी स्वभाव सोडून आणि तसं ते स्वाभाविक पण येणार त्याला जीवाचं म्हणणं. असं चार फक्त वेगवेगळ्या आपण विषय लक्षात ठेवला तो लगेच ओळखता येतो आपल्याला. जीवाचा स्वाभाविक धर्म आहे, हे वैभाविक धर्म आहे. आणि तिथं नाही हे भावेंद्रिय येणार. उपचरित सद्भूत मध्ये येणार. उपचरित सद्भूत मध्ये सगळे औदायिक आणि शौक्षणिक भाव जीवाचे घ्या आणि तिथं अनुपचरित मध्ये सगळे जीव आणि शरीर आणि कर्म आणि शरीर यांचा संबंध घ्यायचा. आणि उपचरित मध्ये तर दोन वेगळे प्रत्यक्ष भिन्न दिसणाऱ्या पदार्थांच्या मध्ये आता तिसरी घात घटवायची आपल्याला. तिसऱ्या गाथेमध्ये काय सांगितलं? जीवाधिकारामध्ये 3 सांगितलं ते. आता हे पुस्तके तुमच्या काही काय लिहिलेलं ते तर खाली लिहिलं असतं. दोन गाथेमध्ये तर 2 सांगितलं फक्त. व्यवहार नाही आणि जीव कशावर जगतो? 4 प्राणी. 4 प्राणांनी जगतो असं सांगितलं. हा व्यवहार नाही झाला. त्यातले व्यवहार नाही काढायचा आपल्याला कुठलाही तो. आणि दुसरं सांगितलं होतं चैतन्य प्राणाने जगतो. निश्चयाने चैतन्य प्राणाने जगतो. आता ह्याच्यामध्ये मी 2 केले होते तुम्हाला सांगण्यासाठी. हे 4 प्राण सुद्धा 2 प्रकार आहेत. द्रव्य प्राण आणि भाव प्राण. भावेंद्रिय, भावमन, भावचन, भाव श्वासोश्वास आणि भावायू हे सगळं भाव प्राण घ्यायचं. हे जीवाचेच औदैक आणि शौक्षणिक भाव आहेत. त्याला म्हणायचं भाव प्राण. 4 भाव प्राणाने जगतो. भावेंद्रिय, भावबल, भावायू आणि भाव श्वासोश्वास यांना जगतो असं म्हटलं तर तो कोणता न येणार. आणि द्रव्येंद्रिय, द्रव्य, बल, आयु आणि श्वासोश्वास याच्याने जगतो असं म्हटलं तर कोणता न येणार. 2 व्यवहार नाही येणार. भाव प्राणानं जीव जगतो असं म्हणणं कोणता नाही येणार.
भाव प्राणाने जीव जगतो. इथे कोणतं नाही येणार? सच्चरी सद्गुण व्यवहार. मग हे भाव प्राण एक भावेंद्रिय जे आहे ते क्षौक्षमिक आहे. म्हणजे कर्माचा ज्ञानावर कर्माचा क्षौक्षमानं जे जीवामध्ये जाणण्याची शक्ती आहे किंवा जो जाणणे रूप व्यापार चालू आहे, आता तुम्ही जाणते उपयोग रूपाने, हे सगळे भावेंद्रिय म्हटलेलं आहे. भाव मन, भाववचन, हे सगळे भाव प्राण जीवाचे. आणि हे जे उद्गलाची रचनावर द्रव्येंद्रिय, द्रव्य वचन आता आपण जे बोलतो ते द्रव्य काय शरीर श्वासोच्छ्वासाने आहे, याच्याद्वारे जगतो, द्रव्य प्राणाने जगतो. हा कोणता नाही येणार? उपचारित सद्भूत आहे आणि व्यवहार नाही. आणि हा द्रव्य प्राणाने जीव जगतो म्हटलं तर औपचारिक असद्भूत व्यवहार नाही. आणि चैतन्य प्राण हे तर निश्चय नाही, शुद्ध निश्चय, परम शुद्ध निश्चय. हा, हे परम शुद्ध निश्चय आहे. कारण चैतन्य हा कसं आहे? पारिणामिक भाव आहे. चैतन्य कुणी निर्माण केलेलं नाही आहे चैतन्य, आणि चैतन्य नंतर आलेलं नाही आहे. शुद्ध निश्चय नाही, आणि जो साक्षात शुद्ध निश्चय नाही, जे शुद्ध निश्चय आपण सांगितलं होता तो साधी अनंत आणि साधी शांत भाव आहे. परंतु हा अनादी अनंत चैतन्य प्राण आहे. अनादी काळापासून जीव चैतन्य प्राणाने जगतो, म्हणून तो परम शुद्ध निश्चयानं जीवाचा आहे. शास्त्रात सांगितलं की जीव चार प्राणाने जगतो आणि चैतन्य प्राणाने जगतो. तर आम्हाला कुठल्या कशाने जगतो असं वाटतंय? खाल्ल्यामुळे जगतो, अन्नाने जगतो. आता तो सुद्धा बरोबर आहे, कुठला नाही सांगा. अन्नाने जगतो म्हणजे काय? उपचारित असद्भूत व्यवहार, उपचारात उपचार. कारण हे प्राण जे अवधारिक शरीर आहे ते अन्नावर टिकतंय, अन्न खाल्याशिवाय टिकत नाही. परंतु केवळ अन्नानं जगतो असं नाही. अन्नानं जगतो असं म्हटलं तर काय होईल? कधी कोण मरेल का? खाता खाता सुद्धा मरतात की नाही? अन्न खाता सुद्धा पुष्कळ शकतात. म्हणून एक निमित्त आहे ते प्राण टिकण्यासाठी अन्न. जर अन्न नाही मिळालं तर प्राण राहत नाही. त्यापेक्षा त्या अन्नाला सुद्धा प्राण म्हटलेलं आहे. परंतु ते कुठल्या ज्ञाना लक्षात घ्यायचं? उपचारित असतात, म्हणजे उपचारातला उपचार आहे, वास्तविकता नाही आहे. वास्तविकता काय आहे? तर जीव आता या संसाराच्यामध्ये अवस्थेमध्ये ह्या चार प्राणांना जगतो हे शरीर टिकण्यासाठी. आणि वास्तविक निश्चयानं काय आहे? आपल्या चैतन्य प्राणांना जीव जिवंत आहे. म्हणजे जीव आहे जीव रूपानं. अनादी काळापासून आपण आहोत ना. शरीर सुटलं तरी का मरत नाही? जीव चैतन्य प्राण आहे. चैतन्य प्राण म्हणजे जीव आहे वास्तविक. चैतन्य प्राणांना सोडून जीव वेगळा नाहीच. म्हणून त्या चैतन्यामुळे जीव जीव आहे. ह्या इंद्रिय बल आयुष्वासोश्वासामुळे जीव जीव नाही. इंद्रिय बल आयुष्वासोश्वासामुळे ह्या पर्यायामध्ये राहतो जीव. या शरीरामध्ये का राहतो? आता काय राहिलो आपण? आमचं आयुर्कर्म आहे, आणि आयुर्कर्म इथं श्वासोश्वास चालू आहे, आणि श्वासोश्वास चालू आहे तर बाकीची इंद्रियाने हे बल सुद्धा काम करत आहेत. आणि जर ते नसेल तर काहीच राहणार नाही. म्हणून ह्या पर्यायामध्ये जीव जो राहिला आहे त्याच्यासाठी निमित्त हे चार प्राण, हे भाव प्राण आणि द्रव्य प्राण. जर हे नष्ट झाले की जीव ही पर्याय सोडून दुसऱ्या पर्यायामध्ये जातो. म्हणून आपल्याला मग तो जीव नेला असं म्हटलं जातं. त्यापेक्षा हे प्राण नष्ट झाले की जीव नष्ट झाला.
परंतु वास्तविक तो जीव नष्ट झालेला नाही. तो जीव फक्त एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करण्यासाठी निघून गेलेला आहे. आता आपण हे ठरवायचं. इन चार प्राणों में औपचारिक असद्भुत व्यवहार नहीं घटित होगा. औपचारिक असद्भुत व्यवहार नहीं घटित होगा. धन को अन्न को कहो तो बाकी रहेगा. आता एक 4 प्राण आहेत, परंतु त्याचे भेद केलं तर किती होतात? 10 प्राण होतात. कमीत कमी एकेंद्रियाला 4 प्राण असतातच, म्हणून 4 प्राण अभेद अपेक्षेनं म्हटलेलं आहे. भेद केलं तर त्याचे किती होतात? 10 प्राण. जसं इथून काढते म्हणजे तिकडे हात पुरत नाही. इंद्रिय बल, आयु आणि या पेटी भी लागू करवा दें क्या? पेटी भी लागू करा दें क्या? बोर्ड का पीछे का बोर्ड अब इंद्रियों के कितने भेद हैं? 5 भेद हैं. बल कितने हैं? 3. आयु 1 और श्वास. तो कितने प्राण हो गए? 10. लेकिन ये 10 प्राण किसको होते हैं? पंचेंद्रिय. लेकिन जब हम एक इंद्रिय पर्याय में जाएंगे तो कितने प्राण होंगे? या एक इंद्रिय जो अभी है वो कितने प्राण होंगे? मैं कम से कम 4 सभी को रहने से 4 प्राण कहा. एक इंद्रिय जीव को एक इंद्रिय, एक बल, एक आयु और एक श्वासोच्छ्वास, ऐसे कुल कितने प्राण होते हैं? 4 प्राण. हिंदी काला एक इंद्रिय जीवाला किती प्राण असतात? 4 प्राण. एक इंद्रिय म्हणजे कोणते इंद्रिय असते? स्पर्शेंद्रियच असते. म्हणजे कुठलं पण पाठीतलं एक असं लावायचं नाही. जे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती रूप एक इंद्रिय जीव आहे त्यांना फक्त स्पर्शाचं ज्ञान होतं. स्पर्शाला सोडून कोणत्याही अन्य विषयाचं त्याला ज्ञान होतच नाही. म्हणून एक इंद्रिय कोणतं? स्पर्शेंद्रिय. 3 बल कोणते? मनवर, वचनवर, काय? एक इंद्रियात कोणतं बल असणार? काय? वचन आहे की नाही? वचन कुठून सुरू होतं? 2 इंद्रियापासून वचन बल सुरू होतं. नवीन लोक आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं. जुन्या लोकांना सगळं माहिती फटाफट उत्तर देतात त्यांनी. परंतु नवीन लोकांनी सगळं लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. द्विंद्रियापासूनच वचन बल सुरू होतं. एक इंद्रियाला वचन असत नाही, इंद्रिय बोलत नाही. आणि आयु श्वासोच्छ्वास सगळ्यांनाच आहे, कॉमन सगळ्यांना. पण आयु दरवर्षी कुणीच जगू शकत नाही. एक इंद्रियाला एक इंद्रियाला सुद्धा 22,000 वर्षाचं आयुष्य आहे. पृथ्वी काय जीव दगडून जन्माला आला किती वर्ष राहिला? 22,000 वर्ष दगड म्हणून राहिला. आज आपल्याला वाटतं की माझी काही किंमत आहे की नाही. तर दगड झाला, तुमच्याकडून सगळेजण चालत गेले आले, गवतून जन्माला आला, त्याच्यावर सगळे तुडून गेले आले, तिथं काही किंमत होती. आणि त्याला नंतर लगेच कसं मानलेल्या होतं आपल्याला. मग म्हणून सांगितलं की जर तुम्हाला किंमत पाहिजे असेल तर एकेंद्रिय पर्यायामध्ये जाऊ नका, तिथं तुमची काही सुद्धा किंमत राहत नाही, तेवढी किंमत होते. लक्षात घ्यायचं की एकेंद्रियामध्ये 3 अवस्थेमध्ये जीव राहतो. तिथं फक्त काय बल आहे? वचन पण नाही, मन पण नाही, विचार करण्यासाठी. आणि मन नाही परंतु ज्ञान नाही असं नाही ना. तर मन नाही तर ज्ञान पण नाही. लोक ते दोन्हीमध्ये हे करतात. मन नसलं की त्याची बात काही समजतच नाही असं. ज्ञान आहे परंतु मानाच्या द्वारे जे हे उपाध्याचा विचार करण्याचं जे ज्ञान आहे ते त्यांना नाही. विवेक बुद्धी त्या ठिकाणी असत नाही. फक्त त्या स्पर्शेंद्रिया संबंधी ज्ञान आहे. आयु आणि श्वासोच्छ्वास 4 आहेत. कुणाला? एक इंद्रियाला. एक इंद्रिय म्हणजे स्पर्शेंद्रिय. बल कोणतं घ्यायचं? काय बल घ्यायचं? आयु आणि श्वासोच्छ्वास. तर द्विंद्रिय जीव त्याला किती प्राण असतात? इंद्रिय जीवाला 6 प्राण.
एकदम उत्तर देऊ नका. माहीत असल्यानं त्याला संयम धारण करा. मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला द्यायचं तुम्ही. त्यावेळेस लक्षात घ्यायचं. तुम्हाला विचारायचे प्रश्न वेगळे आहेत. तुम्ही सांगितलं त्या दिवशी तुम्ही वरच्या बोलत आहे. 12वीं क्लास का पेपर अलग होगा, पहली क्लास का अलग होगा. तो द्विइंद्रिय द्विइंद्रियाने किती प्राण असतात? 6. काय वाढणार त्यांना? तर इंद्रिय किती असतात? द्विइंद्रिय आपण जीव म्हटल्यानंतर एक इंद्रिय वाढणार ना. त्यामध्ये एक इंद्रिय वाढलं. स्पर्शेंद्रियाने कोणतं वाढणार? रसनेंद्रिय. एकच इंद्रिय फक्त म्हणून 5 इंद्रिय करणारच म्हणायचे. कोणत्या प्रमाणे म्हणायचे 5 इंद्रिय? स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, स्पर्श, रस, घ्राण, चक्षु, कर्म. एक इंद्रिय वाढवत जायचं फक्त. आता पुढच्या इंद्रियवाला जेव्हा एक इंद्रिय वाढत जाणार. इंद्रिय 2 येणार. स्पर्श इंद्रिय, रसनेंद्रिय येणार. ते रसनेंद्रियाचं ज्ञान असते म्हणूनच ते तुमच्या तांदळामध्ये वगैरे आळ्या होतात की नाही. त्यांचे रसनेंद्रिय खाण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये ते उत्पन्न होतात. तर स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय आणि काय वाढणार त्यांना? बल. एक बल वाढतं. तिथून वचन चालू होते इंद्रियापासून. आपण ते ह्याचा वगैरे पण बघतो, झळ वगैरे ते हे वगैरे किडे वगैरे हे सगळ्यांचा आवाज होते ना. भोंगा वगैरे ह्यांचा आवाज असतो. तसं इंद्रजीवांचा पण आवाज आहे, अनुभय वचन असते त्यांना. म्हणून 2 इंद्रिय स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय लावायचं आणि वचन बल आणि काय बल. वचन बल वाढवायचं. तिथून सुरू झालंय. केंद्रीय फक्त वचन असेल नाही. आयु आणि श्वासोच्छ्वास सगळ्यांना घ्यायचे. किती झाले? 6 झाले. त्रिंद्रियांना इंद्रियजीव म्हणजे कोण आहेत सगळे? आई, शंख, नंतर ते 2 इंद्रियच्या नाही. शिंप, शंख, शिंपले, आई, लट. त्याच्यामध्ये प्रतिक्रमणमध्ये शंख पण. आणि त्रिंद्रियमध्ये मुंगी, मुंगळा, किडा सगळे येणार. बेकून, चुरड, विंचू हे सगळे त्रिंद्रियजीव. तर याच्यामध्ये काय होणार? एक इंद्रिय वाढणार. ते 2 आहेतच. आता संज्ञिक पंचेंद्रियापर्यंत बल वाढणारच नाही. मनोबल कुठे एकदम संज्ञिक पंचेंद्रियामध्ये वाढवायचं. तोपर्यंत फक्त काय वाढवायचं? एक इंद्रिय वाढवायचं. ते 7 प्राण आहेत. चतुरिंद्रियाला 8 प्राण. काय वाढणार? कोणतं इंद्रिय वाढणार? इथं कोणतं वाढलं? घ्राणेंद्रिय. इथं कोणतं वाढणार? चक्षुरेंद्रिय वाढणार. 2 बल आणि आयु आणि श्वासोच्छ्वास. असं पंचेंद्रिय. त्यांना किती प्राण आहेत? 9. असं पंचेंद्रिय. 5 इंद्रिय, 2 बल, आयु आणि श्वासोच्छ्वास. आणि शेवटी संज्ञी पंचेंद्रियाला काय वाढणार? इंद्रिय 5च राहणार. बल 3 होणार. आयु आणि श्वासोच्छ्वास. मनोबल फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवाला आहे. आणि मनोबलाचं कार्य काय आहे? हित अहिताचा विचार करणं. हितरूप काय आहे आणि अहितरूप काय आहे हा विचार फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवच करू शकतो. अन्य कोणत्याही पर्यायामध्ये मन मिळत नाही. लक्षात घ्या. आणि आपल्याला ते मिळालेलं आहे. तर आपण संज्ञा आहोत की नाही? संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त आहोत. तर आपल्याला ह्या पर्यायामध्ये मनात हितरूप काय आणि अहितरूप काय याचे विचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. अन्य ह्या कोणत्याही पर्यायामध्ये हे विचाराचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. हा विवेक आपण ह्या पर्यायामध्ये करू शकत नाही. फक्त संज्ञी पंचेंद्रिय. तर त्या संज्ञी पंचेंद्रिय पर्यायामध्ये 4 गती आल्या. संज्ञी पंचेंद्रिय तिऱ्यांचे जीव पण आहे. मनुष्य, देव आणि नारकी. मग त्या संज्ञी पंचेंद्रियामध्ये पुन्हा असं
आपण दुर्लभता करत गेलं तर सगळ्यात मनुष्य पर्याय प्राप्त होणं दुर्लभ आहे. तर त्या ठिकाणी संयम पण आपण धारण करू शकतो. स्व आणि परामध्ये भेद विज्ञान करून आपण संयम सुद्धा पालन करू शकतो. म्हणून संज्ञे होणं दुर्लभ, त्या संज्ञे पंचेंद्रियामध्ये मनुष्य होणं दुर्लभ आणि मनुष्यामध्ये पुन्हा हे सगळं प्राप्त होणं दुर्लभ. तर हे लक्षात ठेवायचं. 4 एकेंद्रियाचे प्राण, इंद्रिय, एक इंद्रिय व लालन हर्ष आणि एक इथं 2 वाढवायचे येतं एकेंद्रियात न इंद्रियामध्ये आणि पुढे एकच वाढवायचं आहे. 4, 6, 7, 8, 9, 10 आणि हे पर्याप्त जीवनाच्या अपेक्षेने सांगितले प्राण. समजा अपर्याप्त अवस्था प्राप्त झाली, लब्ध पर्याप्त जीव ऐकून आहेत ना, श्वासोच्छ्वासाच्या 18व्या भागामध्ये जन्ममरण होतं, ती लब्ध पर्याप्त प्राप्त झाली तर तिथं अजून प्राण कमी होतात. तिथं श्वासोच्छ्वास असतच नाही. लब्ध पर्याप्त अवस्थेमध्ये कोणत्याही जीवाला श्वासोच्छ्वास प्राण नाही, वचन बल नाही, मन बल नाही. हे 3 प्राण अपर्याप्त अवस्थेमध्ये असतच नाही. अपर्याप्त म्हणजे कळालं का? काय सांगितलं? अगोदरच मरतो. जन्म झाला की श्वासाच्या 18व्या भागातच त्याचं काय होतं? मरण होतं. कोणतंही पर्याप्त त्याचे पूर्ण होत नाही. अशी अवघड किती वेळेला जीवाने ही अपर्याप्त पर्याय सुद्धा प्राप्त केलेली आहे. आणि तिथं मग किती प्राण असतात त्या अपर्याप्त अवस्थेमध्ये? तर तिथं श्वासोच्छ्वास पण होतच नाही. त्या सगळ्यामधून आता कमी करायचं. एकेंद्रियाला 4 आहेत त्यांनी श्वासोच्छ्वास नाही म्हणजे काय होणार? 3च प्राण. इंद्रियाला वचन पण असं 3 लिहायचं. अपर्याप्त अवस्थेमध्ये असं लिहा वहीमध्ये. अपर्याप्त अवस्थेमध्ये श्वासोच्छ्वास, वचन बल आणि मनोबल हे 3 प्राण असत नाही. काय सांगितलं? अपर्याप्त अवस्थेत श्वासोच्छ्वास, वचन बल आणि मनोबल हे 3 प्राण कुणाला असत नाही. त्यामुळं एक इंद्रियाला श्वासोच्छ्वास कमी केला तर काय झालं? 3 प्राण झाले. इंद्रियाला इथं आपण वचन बल वाढवलं होतं, आता ते वचन बल पण असत नाही अपर्याप्त अवस्थेमध्ये. म्हणून त्याला किती आणि श्वासोच्छ्वास असत नाही, त्यामुळे किती प्राण असणार? 4. अपर्याप्त अवस्थेत 4. इंद्रियाला 5. कोण कमी करायचं? वचन बल आणि श्वासोच्छ्वास. चतुरेंद्रियाला 6. संज्ञिक पंचेंद्रियाला 7. आणि संज्ञिक पंचेंद्रियाला किती सांगा? अपर्याप्त अवस्थेत संज्ञिक पंचेंद्रिय पर्याप्ताला 7 असणार काय 8 असणार? 3 प्राण असत नाही. तुम्ही किती वाक्य? श्वासोच्छ्वास नाही, वचन बल नाही, मनोबल नाही. मग 3 कमी करायचे ना. आता 3 कमी झाल्यावर काय होणार? 7 असतात. संज्ञेला आपण 7 करताना मन नाहीच आहे आणि संज्ञेला अपर्याप्त अवस्थेत असलं तरी मन असत नाही, त्यामुळं 7च असणार. अपर्याप्त अवस्थेमध्ये 3, 4, 5, 6, 7 आणि पर्याप्त अवस्थेमध्ये म्हणजे आपल्यासारखे पर्याप्त पूर्ण झाल्यानंतर ते जीवाला एकेंद्रियाला 4, द्विंद्रियाला 6, 7, 8, 9, 10 प्राण असतात. मग त्या पर्यायामध्ये तेवढे प्राण असतात आणि तेवढ्या प्राणांचा जीव जगतो त्या पर्यायामध्ये. आणि ज्याला त्या प्राणांचा नाश झाला की ती पर्याय सोडून दुसऱ्या पर्यायाकडे जातो. सगळं आयुकर्मावर अवलंबून आहे. त्याचं आयुकर्म संपलं की बाकीच्या सगळ्या प्राणांचा पण आपोआप नाश होणार आणि तो ती पर्याय सोडून दुसऱ्या पर्यायामध्ये जाणार. म्हणून व्यवहारामध्ये ह्या 4 प्राणांनी जीव जगतो.
पर्यायामध्ये का जातो जीव? की जो आपल्या याला जाणत नाही, स्वरूपाला जाणत नाही, इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होतो, स्पर्शेंद्रियामध्ये आसक्त होतो, तो जीव वरून कुठं जातो? एक इंद्रियामध्ये जन्मतो. म्हणायचं काय, इंद्रियांच्या विषयांची आसक्ती सोडायची. मग त्या झाडावर कसली छान छान फुलं होतात का? होतात तशी सगळ्यांनी तुम्हाला सजवायला छान वाटते ते. तुमचा विचार करा ते सजवताना त्या इंद्रियांना ही पर्यटन का प्राप्त झाले? अशी पिवळी पिवळी फुलं, निळी फुलं, लाल जांभळे वगैरे, तर त्या रंगामध्ये ते आसक्त केली पूर्वजन्मामध्ये की हा रंग खूप चांगला आहे, हाच रंग, याच रंगाची मला साडी पाहिजे, तेच मला आवडतोय, घ्यावं तुम्हाला रंग कसला पाहिजे पुढच्या जन्मी, आयुष्यभर तोच रंग नेसा. ही सगळे आपण मिळवले, ते सगळं आपण कमवलेलं कर्म आहे जी ह्या भवात आपल्याला जे प्राप्त होते ते. मग त्या एकंदरीय पर्यायामध्ये गेलं तसे त्याच्यावर डिझाईन, तसे पांढरे टिपके, काय टिपके, काय किती प्रकारचे फुलं आहेत, ते सगळे जीव आहेत ते. आणि त्या जीवाला तशा प्रकारचं शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि ते शरीर का प्राप्त झालं? तर ते तशा प्रकारचे भाव त्या जीवाने पूर्वी केलेले आहेत. त्यांना म्हणजे आपण केलेलं. आपण का होणार आहे त्या केंद्रामध्ये? जर धर्म केला, सम्यक दर्शन प्राप्त केलं, तर नियमानं आपण एक केंद्राधिकामध्ये जन्मणार नाही. म्हणून आता सावध व्हायचं की आता आपल्याला पुन्हा अशा प्रकारच्या पर्यायामध्ये जायला लागतो. पंचेंद्रिय संधी, पंचेंद्रिय पर्याय जी प्राप्त झालेली आहे त्याचा आपण सदुपयोग करून घेतला, अशा पर्यायामध्ये पुन्हा जन्माला येत नाही. जीव आहे, स्वतःला जीव म्हणून ओळखा. हा शरीर सहित दिसणारा मी नाही. शरीर तर जड, उद्गलमय, अचेतन द्रव्य आहे. या शरीरामध्ये राहणारा हा मी शरीरापासून भिन्न एक चैतन्यमय जीवच आहे. स्वतःची ओळख करून घ्या. या उद्गलामध्ये बुडून स्वतःला विसरू नका. स्वतःचे अस्तित्व ओळखा. हा मी ज्ञान दर्शन रूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, अनंत गुणांचा अखंड पिंड आहे. बाहेरून दिसणारे शरीर हे उद्गल प्रमाणांचा स्कंद आहे, मी नाही. मी तर यापासून भिन्न एक चैतन्यमय जीवच आहे. सच्चिदानंद स्वरूप ज्ञानानंद स्वरूप तपोतीर्ण न्यायक स्वरूप शूद्रोऽहम् एको ध्रुवो
जावा कौन करना है? कौन करना है? जावानी जवानी के ज्ञान से सूझे लोकानो, सोवानी मस्तकनो सदाके गुरु। केवल जो हरिहंतरित गुरु सेवो मित्रं, दया धर्म पालो सदा यही भूमि पावन। फिर तो प्रशांत कोठारी को बुलाना है। प्रशांत कोठारी को बुलाना है। नमस्ते महाराज। सुंदर जी की व्यवस्था है। नमस्ते।